जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर इथं आरोग्य विभाग तसंच अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या संयुक्त कारवाईत 200 किलोपेक्षा जास्त सुगंधित तंबाखू जप्त. वाशिममध्ये रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते दिव्यांगांना एडीप योजनेअंतर्गत सायकल आणि कृत्रिम अवयवांचं वितरण. लाभार्थ्यांनी व्यक्त केले आभार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ माणगाव इथल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचा 170वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. उत्सवासाठी भाविकांनी केली गर्दी. जालना जिल्ह्यात सेलू इथं व्यापाराला लुटणाऱ्या तिघांच्या टोळीला मौजपुरी पोलिसांनी पकडलं. लुटीच्या रकमेसह गुन्ह्यात वापरलेलं वाहनही केलं जप्त. अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षकांसाठीची किशोरवयीन जीवन कौशल्य संवेदीकरण कार्यशाळा संपन्न. किशोरवयीन मुलांना वयात येतानाच्या अडचणी समजावून सांगण्याविषयी उपस्थितांना केलं मार्गदर्शन. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात योग दर्शन या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात. परिषदेत योगाभ्यासाविषयी विविध अभ्यासकांच्या शोधनिबंधांचं सादरीकरण. आणि गोंदिया शहरात जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत शिरलेल्या अस्वलाची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुखरूप सुटका. आता वळूया पुढच्या बातम्यांकडे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात